हे गाइस, वेलकम बैक टू विनीश ब्लॉग्स। परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर येस, आज मी करते वर्क फ्रॉम होम आणि सध्या मी ठेवलेला आहे मस्त चहा, कारण मला चहा प्यायची खूप अशी इच्छा झालेली आहे। आणि आजचा जो ब्लॉग आहे थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, आजचा ब्लॉग आहे जेजुरी दर्शनचा। तर येस, गेल्या वीकेंडला मम्मी पप्पा आले होते आणि आमची खूप दिवसांची इच्छा होती जेजुरीला जायची। लग्न झाल्यापासून, लग्नानंतर आम्ही कोल्हापूरला देवदर्शन केलं, पण जेजुरी एक राहिलं होतं। तर मम्मी पप्पा आले होते, तर म्हटलं प्लॅन करू आणि लगेच प्लॅन केला। आम्ही गाडी वगैरे बुक केलं आणि मस्त केलं जेजुरी दर्शन आणि इतरही मंदिर किंवा देवदर्शनचा तो पूर्ण रूट केला आम्ही। आणि काही गडबड झाली नाही, मस्त दर्शन झालं, एकदम गोंधळ नाही, गर्दी नाही, वातावरण पण खूप सुंदर होतं आणि छान दर्शन झालं सगळ्यांचं। तेच या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर नक्की आमच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, मग व्हिडिओ बघा। आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर हाच जेजुरीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। सो ये सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही निघालेलो आहोत। ॲक्च्युली आम्हाला 8ला निघायचं होतं, पण ॲज युजल ज्या टाईमला आपण ठरवलेलो असतो त्यानंतर एक अर्धा तास पुढे मागे होतंच। तर फायनली आम्ही निघालेलो आहोत पुण्यामधून, पिंपरी चिंचवडवरून म्हणू शकतो। तर इथून ॲज पर मॅप जेजुरी दाखवत आहे 67 किलोमीटर्स आणि होपफुली ट्रॅफिक नाही लागलं तर 1-1.5-2 तासात आम्ही पोचलं पाहिजेत। तर येस, इथे सगळे आहेत, अर्चना, आई आणि जसं मी म्हटलं मम्मी पप्पासुद्धा आले होते। तर सकाळी निघताना खूप कडक ऊन होतं आणि आता सडनली आभाळ आलेला आहे, पाऊसही येतोय थोडा थोडा। इथे आम्ही जस्ट पोचलेलो आहे जेजुरीला। जेजुरीच्या पायथ्यालाच हे नमस्कार वगैरे करून ओटी वगैरे भरली त्यांनी, कारण आम्ही नवीन लग्न केलेलं कपल होतो। आणि इथून ॲज वेडिंग रिच्युअल आहे प्रथाप्रमाणे नवऱ्याने बायकोला उचलून घ्यायचं असतं इनिशियल 10 पायऱ्या। तर तेच दिनेशने मला उचलून हे पायऱ्या चढलेल्या आहेत। इथे आम्ही आलेलो आहोत, टोटल बघायचं म्हटलं तर 387 पायऱ्या आहेत 300, आणि इथे आम्ही उभारलेलो आहोत दर्शनच्या रांगेत। तर इतक्या लांब आलेलो आहोत जेजुरीला, तर म्हटलं मुखदर्शन घेण्यापेक्षा लाईनमधून जाऊ। हार्डली 35 मिनिट्स लागले आम्हाला। इथे म्हाळसा देवीचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही परत थोडंसं मंदिर एक्सप्लोअर केलं। हे आहे पूर्ण जेजुरीच्या वरून दिसतं। आणि येस, खरं खूप सुंदर मंदिर आहे हे। आणि असं म्हणतात की नवीन लग्न झाल्यानंतर देवदर्शनाला जे जातो आपण, किंवा नवीन लग्न झाल्यानंतर जेजुरीला तुम्ही यायला पाहिजे, कारण खंडोबा हे शिवाचं रूप आहे आणि म्हाळसा देवी पार्वतीचं। तर तुमचा संसार शिव पार्वतीसारखं होऊ देत म्हणून या
मंदिराला नवीन जोडपी किंवा न्यूली मॅरिड कपल्स येतात आणि आपलं एक मॅरिड लाईफ खूप चांगलं हॅपी मॅरिड लाईफ आपली असू देत म्हणूनही येतात या मंदिरात. नेक्स्ट आम्ही आलेलो आहोत मोरगावच्या गणपतीला. तर तिथूनच खूप जवळ आहे, तर या गणपतीच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत दर्शनला. आणि येस, आम्ही आता निघालो आहोत परत. आणि इथे आम्ही आलेलो आहोत नारायणगावच्या दत्त मंदिरात. तर थर्सडेला खूप गर्दी असते इथे. लोक सांगत होते की पाय ठेवायलासुद्धा जागा नसते, इतकी गर्दी असते जाम, कारण हे खूप फेमस मंदिर आहे दत्ताचं. तर हेही आम्ही एक्सप्लोअर केलं आणि इथे महाप्रसाद चालू होता, तर आम्ही महाप्रसादसुद्धा घेतला या मंदिरामध्ये. आणि येस, परत आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे प्रति बालाजीला. तर आम्ही प्रति शिर्डी बघितलेलं होतं, प्रति बालाजी राहिलं होतं, तर तेच आम्ही चाललो आहे आता. इथे आम्ही पोचलेलो आहोत प्रति बालाजीला. एंट्रन्स, त्यांचं कॅम्पस आणि एकत्रित एन्व्हायरमेंट खूप सुंदर आणि खूप स्वच्छ त्यांचा परिसर आहे हा. आणि खूप मोठ्या एरियामध्ये त्यांनी हा पूर्ण बांधलेला आहे मंदिर. आणि सेम प्रति बालाजी म्हणजे बालाजीचंच जे आहे ते मंदिर म्हणू शकता किंवा आतली मूर्ती म्हणू शकता. हे त्यांचं दिलेलं आहे प्रसाद, जे आम्ही खातो इथे. आतमध्ये फोन अजिबात अलाउड नाही आहे, म्हणजे लिटरली पॉकेट्समध्येच नाही, तर दर्शनाच्या रांगेला लागायच्या आधीच तुम्ही फोन सबमिट करून बाहेर ठेवायचं. इतकं स्ट्रिक्ट आहे त्यांचं, पण खूप सुंदर मंदिर आहे. आणि हा आहे आजच्या दिवसाचा लास्ट स्पॉट, जे आहे स्वामीनारायण मंदिर. आम्ही इथं आलेलो आहोत ऑलरेडी, पण मम्मी पप्पांनी बघितलं नव्हतं, सो आम्ही आलो. आणि नुकताच पाऊस पडून गेला होता आणि वातावरण खरंच खूप छान होतं. हे जे आहे ते इच्छापूर्तीसाठी इथे आपले विश मागायचे आणि कॉईन्स टाकायचे स्वामींच्या पायांवरती. तर तेच चालू होतं सगळ्यांचं. आणि आम्ही निघालो आहोत आता परत घरी जायला. तर वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही फिरतोय. सगळे जाम कंटाळलेले आहेत, पण खूप सुंदर दर्शन झालं आमचं. तर खूप एन्जॉय केला आजचा दिवस.
आणि इथे आम्ही परत बसलेलो आहोत एकत्रित जेवायला. हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.